की असली उड़ान अभी बाकी है, बाज की असली उड़ान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी तुमने, अभी पूरा आसमान बाकी है। बंधू भगिनींनो, आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या कारखान्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अशा या कारखान्यावर आज विठ्ठल परिवारामध्ये या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली। आज प्रास्ताविक प्राध्यापक तुकाराम मस्के सरांनी केलं आणि मस्के सर म्हणाले आमच्या पुढे प्रश्न होता, आई जगवायची की बाळ जगवायचं। मस्के सर मी हेच सांगण्याकरता आलो आहे, आई पण जगणार आहे आणि बाळही जगणार आहे। खऱ्या अर्थानं आज आता अभिजित आबांनी आपली सगळी भूमिका मांडली। त्यांचा माझा संबंध हा 2018 साली आला। मी मुख्यमंत्री होतो। नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून बंद पडलेला वसाका वसंतराव साखर कारखाना, वसंतदादा साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद पडला होता। तिथले आमचे आमदार होते, त्यांनी निमंत्रित केलं मोळी टाकायला या। मी गेलो, मी त्यांना म्हटलं इतके लोक झाले कोणाला जमलं नाही, हे तुम्हाला कसं जमलं? म्हणाले माझी किमया नाही आहे, हा अभिजित पाटील नावाचा तरुण आहे याची किमया आहे, यांनी हा कारखाना सुरू केला। तेव्हापासून त्यांची माझी ओळख झाली, मैत्री झाली। कधी भेट व्हायची कधी व्हायची नाही, पण त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने मी बघत होतो। आणि शहाजी बापू तुम्ही म्हणालात खरं आहे, महाराष्ट्रात कुठेही बंद पडलेला कारखाना घ्यायचा आणि तो 35-40 दिवसात सुरू करायचा, अशा प्रकारची किमया यांना जमली। मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता सहकारी क्षेत्रात आले, खासगी क्षेत्रात गेले असते तर कदाचित मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांनी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन केली असती। आम्हालाही वाटलं असतं आपला एक मराठी माणूस अडाणी अंबानी झाला, पण त्यांनी सहकाराचं क्षेत्र निवडलं आणि बंद पडलेले कारखाने हे त्या ठिकाणी चालवायला घेतले आणि त्याच मालिकेत याही ठिकाणी त्यांनी काम हातामध्ये घेतलं। आणि मला आज ते सांगत होते की यावर्षी 10 लाखापेक्षा जास्त क्रशिंग, म्हणजे ज्यावेळी सारखी चर्चा चालली होती ऊस कमी आहे ऊस कमी आहे, अनेक कारखानदार भेटले की म्हणायचे नाही गाळप कमी होणार आहे, अशा काळामध्ये 40% गाळप वाढवणारा जर कोणी गडी असेल तर तो अभिजित पाटील आहे। आणि म्हणून खरं म्हणजे बरं झालं त्यांनी सांगितलं, कारण काही माध्यमांनी आणि काही वेस्टेड इंटरेस्टनी अशा प्रकारचा माहोल तयार केला की जणू काही आम्ही अभिजित पाटलांना खिंडीत गाठलं आणि आमच्याकडे येण्याची त्या ठिकाणी गळ घातली। हे खरं नाही आहे आणि खिंडीत येणाऱ्यांपैकी अभिजित पाटील नाही आहे। जो सातत्याने लढतो तसा खिंडीत वगैरे गाठला जात नाही, पण परिस्थिती त्या ठिकाणी अशी तयार झाली आणि त्यांनी सांगितलं खरं आहे ही काय आमच्या काळची केस नाही आहे। 2021 मध्ये जेव्हा ते सरकार होतं त्या सरकारने मदत केली असती तर कदाचित ही परिस्थिती झाली नसती, पण तेव्हाच्या सरकारने तुम्हाला मदत केली नाही। तुम्ही एकीकडे कारखाना जिवंत करत होतात, उभा करत होतात, शेतकऱ्यांचे पेमेंट देत होतात, अनेक लोकांना मदत मिळाली, पण तुमची वेळ आली त्यावेळेस मदत नाही मिळाली आणि कोर्टामध्ये बँक गेली। हा तर योगायोग आहे की निवडणुकीच्या काळामध्ये तो स्टे हटला आणि त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली। आणि मी बापूंचे देखील या ठिकाणी आभार मानेन, कारण खरं सांगायचं तर अभिजित पाटलावर डोळा आमचा होताच, पण बापूंचे आभार मानेन। बापूंनी मला सांगितलं, म्हणाले आपला भाचा आहे आणि भाच्याला मदत करायची आहे। मी म्हटलं चांगलं काम करणाऱ्याला मदत देवेंद्र फडणवीस नेहमीच करतो, जो प्रामाणिकपणे काम करतो, जो चांगलं काम करतो। आम्ही पक्ष पाहिला नाही, जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, भाषा पाहिली नाही,
मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो अनेक लोक म्हणायचे याला साखरेतलं काय कळतं, पण त्या काळामध्ये 2000 कोटी रुपयाचं पॅकेज देऊन साखर कारखान्यांना जगवायचं काम आम्ही केलं.